हे दारू गुटखा हे चक बंदच व्हायला पाहिजे. रिसेंटलीच आपण जर बघायला गेलो तर साऊथ इंडियामध्ये पूर्ण बॅन असल्यामुळे आणि मी रिसेंटली बघितलेलं आहे की तिकडे इतकी स्वच्छता आहे कारण ह्या पुड्या गुटखा वगैरे सगळं बॅन आहे. पुन्हा कॅन्सर सारखे भयानक आजार जडतात ज्यामुळे पूर्ण परिवार उद्ध्वस्त होतं. बंद फक्त कागदावर होतं. आता मुंडे साहेबांमुळे ते सगळं बंद करण्याचं प्रॅक्टिकली काम प्रत्यक्षामध्ये सुरू झालं आहे. तर अनेक लोकांची आज अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये की त्यांना सवय लागली असल्यामुळे त्यांनी तंबाखू गुटखा खाल्ल्याशिवाय त्यांचा काही विधी सुद्धा उरकू शकत नाहीत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात विविध कारवायांचा धडाका लावला आहे. अन्नातली जी भेसळ आहे, दूध आणि दूधजन्य पदार्थ जे आहेत, खवा असतील किंवा आणखी जी पनीरसारखे पदार्थ, ही कारवाई पूर्ण चालू असतानाच आता त्यांनी एक दुसरा निर्णय जाहीर केला आहे की जे गुटखा आणि पान मसाले आहेत त्याची विक्री, उत्पादन आणि ट्रान्सपोर्ट जे करतात त्यांच्यावर डायरेक्ट मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे त्यांनी नवीन निर्णय घेतला आहे. आणि त्याचे पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. विविध जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर, ग्रामीण भागात देखील ज्या टपऱ्या आहेत, पानटपऱ्या आहेत, ते सगळे बंद होत आहेत. जवळपास 70 ते 80% हे सगळे टपऱ्या बंद आहेत आणि जिथं चालू आहेत तर तिथे ही जी गुटखा उत्पादनं जी आहेत ती मिळत नाहीत. मिळाली तरी ती खूप कमी प्रमाणात आहेत, जी चोरून विकली जात आहेत. या सगळ्या परिस्थितीवर बोलण्यासाठी आपण काही सामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सर, सध्या तुकाराम मुंढे जे आहेत IAS आयुक्त FDAचे, त्यांनी डायरेक्ट मकोका लावण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या निर्णयाकडे कसं पाहता तुम्ही? खूप चांगला निर्णय आहे आणि सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे. खूप अनेक तरुणांचे आयुष्य असे गुटखा खाऊन उद्ध्वस्त झालेले आहेत. कॅन्सर सारख्या रोगांना त्यांनी म्हणजे अकाली मृत्यू होत आहेत. तर खूप काही म्हणजे समाज मनावर परिणाम करणारा निर्णय आहे. सध्या बघितलं तर गंगाखेड शहराची परिस्थिती कशी आहे? तुम्ही फिरलाय? हो, फिरतोय. तर सध्या तरी असं म्हणजे पूर्वीपेक्षा खूप काही म्हणजे नियंत्रण आलेलं आहे विक्रीवर आणि सध्या तरी असं उपलब्ध होत नाही असं दिसतंय. तुम्ही मागची 7-8 दिवस झालं बघताय, संपूर्ण राज्याचं काय चित्र आहे ॲनालिसिस करताय, तर एकंदरीत तुकाराम मुंढेंची कार्यशैली आणि जे सध्या त्याचे परिणाम दिसत आहेत ते कसे आहेत? 100% सध्या तुकाराम मुंडे साहेबांनी हा जो त्यांच्या निर्णयांचा धडाका लावलेला आहे त्याचा थेट परिणाम आता अगदी ग्रामीण भागातल्या टपरीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मग आपण आता सांगितलं तसं अन्नातली भेसळ असेल, दुधातली भेसळ असेल, या सगळ्या प्रकारच्या भेसळीवर प्रतिबंध लावण्याचा कडक धोरण सध्या मुंडे साहेबांनी अवलंबिलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी आता जेव्हा गुटख्याकडं आणि तंबाखू मिश्रितच्या पदार्थाकडं ज्याने तेव्हा मोर्चा वळवला आहे, तर त्यांनी अशा प्रकारची जी तस्करी करतील किंवा अशा प्रकारची अवैध विक्री या राज्यामध्ये होईल त्यांच्यावर मकोका लावण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा त्या विभागाला असे धाडसी अधिकारी लाभलेले आहेत तेव्हा एक आमूलाग्र पद्धतीचा बदल प्रत्येक यंत्रणेमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जेव्हा TN शेषन लाभले तेव्हा निवडणुकीसाठी आचारसंहिता असते हे आपल्याला पहिल्यांदा कळलं. आणि निवडणुका आदर्श वातावरणामध्ये, मोकळ्या वातावरणामध्ये घेण्यासाठी काय काय करावं लागतं, त्याची आदर्श आचारसंहिता काय आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्याला TN शेषन साहेबांनी केलं. दुसरं उदाहरण आपल्याला खैरनार साहेबांचं घेता येईल. जेव्हा मुंबई महापालिकेला आयुक्त म्हणून गोरा खैरनारांसारखा एक कणखर अधिकारी लाभला तेव्हा महापालिकेचे कर्तव्य काय असतात, महापालिका काय काय करू शकते हे सुद्धा प्रॅक्टिकली दाखवून देण्याचं काम खैरनार साहेबांनी केलं. आणि आता शेषन साहेब, खैरनार साहेब यांच्या पावलावर पुढचं पाऊल टाकत सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेबांनी अतिशय धाडसीपणानं आणि कठोरपणानं हे जे निर्णय अवलंबलेले आहेत ते अतिशय अभिमानास्पद, अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. यासोबतच तुम्ही दिवंगत नेते RR पाटील यांचं उदाहरण दिलं. त्यांनी मुंबईत ज्या पद्धतीनं कारवाई केली होती डान्स बारवर, तर त्याच पद्धतीनं आता ही कारवाई होते का? नक्कीच. तेच आपण आता चर्चा करत असताना आपण सांगितलं की मुंबईसारख्या मायानगरीमध्ये डान्स बार बंद करण्याचं शिवधनुष्य त्याला आपण पेलणं कदापि शक्य नव्हतं. ते करून दाखवण्याची कमिया स्वर्गीय RR पाटील साहेबांनी केली. तर त्यांच्यासारखा धाडसी गृहमंत्री जेव्हा महाराष्ट्राला लाभला तेव्हा त्यांनी काय केलं हे आपण बघितलं. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा कणखर गृहमंत्री जेव्हा ह्या राज्याला लाभला तेव्हा अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं. आणि ही राजकारणातली मंडळी आणि प्रशासनातली मुंडे साहेबांसारखी, खैरनार साहेबांसारखी किंवा शेषन साहेबांसारखी माणसं आहेत, ही जेव्हा विभागाला लाभतात तेव्हा त्याच्यामध्ये एक आमूलाग्र असे बदल निश्चितपणाने घडलेले दिसून येतात. आणि तसे बदल घडवण्याची धमक असणारे जास्तीत जास्त अधिकारी
प्रशासनात आले पाहिजेत आणि जास्तीत जास्त नेतृत्व सुद्धा, राजकारणात सुद्धा असं नेतृत्व ज्या पद्धतीनं सध्या ही सगळी कारवाई सुरू आहे आणि त्याचे परिणाम सुरू आहेत, तर एक सामाजिक अँगलमधून तरुण असतील किंवा जे खाणारे असतील त्यांच्या आरोग्यावर कसे त्याचे दुष्परिणाम होतात आणि जर हे कुठंतरी थांबलं तर त्याचे चांगले परिणाम काय असू शकतील? हे बघा, आज जर छोटा साधारण, आता मला तर मी गुटखा खात नाही, मला त्याच्या किमती माहीत नाहीत, परंतु छोटा गुटखा खायचा मला त्याची किंमत 5-10 रुपये किमान असली पाहिजे. एक तरुण जर बघितला तर किमान दिवसभरातून 10 ते 20 गुटख्याच्या पुड्या खातो. मग ते त्याच्या पुढं जर गेलं, RMDकडे जर गेलं तर 5-50 रुपयापर्यंत आज एक पुडी विकली जाते. हे अर्थकारणाचा विषय आहे, कारण एक तरुण त्या गुटख्यावर किंवा तंबाखू जन्य तिच्यावर सुद्धा अंकुश ठेवण्याचं काम या निमित्तानं होणार आहे. एक तरुण म्हणून या सगळ्या घटनेकडे कसं बघतोयस? कारण आज FDAचे आयुक्त आहेत, त्यांनी डायरेक्टली निर्णय घेतलाय आणि तसा कायद्यात देखील बदल केलाय की थेट मकोकासारखा जो गुन्हा असतो तो त्या सगळ्या ज्या प्रक्रियेत येणाऱ्या लोकांवर लागला. ह्या सगळ्या तरुण म्हणून तुझी काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम खूप अभिमानन आणि डेअरिंगबाज निर्णय खूप घेतलेला आहे. त्या निर्णयाचं त्यांनी म्हणजे 3 स्टेपमध्ये जे केलेलं आहे की जी राईट फ्रॉम प्रोडक्शन आणि मिडल चेन आणि जी कुठे रिटेल चेन आहे, ह्या तिन्हींना जर त्यांनी चांगल्यापैकी इफेक्ट केलं तर खूप चांगले रिझल्ट होतील. रिसेंटलीच आपण जर बघायला गेलो तर साऊथ इंडियामध्ये पूर्ण बॅन असल्यामुळे, आणि मी रिसेंटली बघितलेलं आहे की तिकडे इतकी स्वच्छता आहे कारण ह्या पुड्या गुटखा वगैरे सगळं बॅन आहे. आता नॉर्मल जर आपण कोणत्या चांगल्या ट्रेनमध्ये जाऊ, आपल्या इथं कोणत्याही चांगल्या प्रकारची ट्रेन सुद्धा असली, तिथं तुम्हाला खाणारे दिसणार आणि घाण करणारे दिसणार. आणि हे घाण करणारे जे तर यांना काहीतरी एक अशा प्रकारचा अधिकार आहे की कोणी काही बोलू पण शकत नाही यांना, है ना. नॅचरलच झालंय की कोणी काही खाणार, थुकणार, बोलणार वगैरे. पण हा जो निर्णय साहेबांनी घेतलेला आहे तो नक्कीच एक खूप चांगला निर्णय आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण सिस्टीमली ब्रेकडाऊन करतो. आणि ॲज ए युवा म्हणून माझं एक मत आहे की साहेबांनी जास्तीत जास्त या पोस्टवर राहून याला पूर्णतः एक इरॅडिकेट करणं खूप गरजेचं आहे, तरच स्वच्छता राहील. आता इथं जर बघायला गेलो आपण गंगेकिनारे किंवा कुठेही स्पॉटवर तुम्हाला जागोजाग दिसतील थुकलेले, पिचलेले. एक नॉर्मल आपल्याला जर कुठं आपली फॅमिली घेऊन जायचं म्हणलं तसं टिचले तर आपण पण तशा ठिकाणी थांबू शकत नाही, बघू शकत नाही, हे करू शकत नाही. पण हा निर्णय खूपच चांगला आहे. तुम्ही जसं दक्षिण भारतातलं उदाहरण दिलं तसं ही जी सगळी प्रक्रियेचं मुख्यत्व उत्पादन महाराष्ट्राच्या बाहेर होतं असं बोललं जातं. तर तुकाराम मुंडेंचा टार्गेटवर पुढचं काय असलं पाहिजे तुमच्या मते? जसं आता ते तर IAS येतं आणि त्यांना माहिती आहे कुठे इम्पॅक्ट केल्याने काय होणार आहे. कारण इतके कंटिन्युअस लाईफ लॉंग ते जसं ट्रान्सफरचं घेत आहेत आणि त्यांच्या भाषणातही त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की मला भीती वाटत नाही, पण त्यांना इम्पॅक्ट माहिती आहे कुठे करायचं. तर आपण बोलण्यापेक्षा आय थिंक सो त्यांनी मेन जे प्रोड्युसर्स आहेत आणि मधली जी रिटेल चेन आहे, कारण आजकाल बरेच निर्णय आलेत पण मेजर कॉजवर डिटेक्ट करणं हाच त्याच्या मागचा उपाय खूप गरजेचं आहे. आणि आय थिंक सो मला वाटतं ते त्याच्यावरतीच फोकस करून 100% करणार आहेत. आणि ते जर तिथे राहिले तरच राहिले पाहिजे, 100% राहायलाच पाहिजे. पण आता राहतील का? काय राजकारण, सगळं राजकारण बघता महाराष्ट्राचं? हे बघा, आता राजकारण, समाजकारण, अर्थकारण या तिन्ही गोष्टी सोबत चाललेल्या असतात. तर मुंडे साहेबांसारखा अधिकारी राहील की नाही ही निश्चितपणानं सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा असलेली भीती आहे. पण आत्ता जर सक्रियदर्शनी बघितलं तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी सुद्धा त्यांचं फोन करून अभिनंदन केलं. त्यांनी स्वतः सांगितलं, मी त्यांचं अभिनंदन केलं. आणखीन काही त्यांना सूचना दिल्या आणि हे झालं पाहिजे असं मंत्री म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर सरकार जर यांच्या पाठीशी उभं राहिलं, आता देवेंद्र सारखा एक स्वच्छ चारित्र्याचा किंवा एक स्वच्छ माणूस मुख्यमंत्री पदावर आहे, त्यांनी जर मनात घेतलं तर निश्चितपणे तिथं राहतील. देवेंद्रजी वाटलं त्यांना की नाही हे कुठंतरी, तर मग ते जातील. परंतु ते गेले नाही पाहिजे, त्यांची बदली झाली नाही पाहिजे, ही सर्वसामान्यांची भावना आहे आज. आता सध्या आपण गोदावरी नदीच्या गंगाखेडच्या पवित्र स्थानी आहोत आणि तू इथली सगळी परिस्थिती बघतोय आजूबाजूला, तर काय आढळून आलं तुला? मला हेच आढळून येतंय की आपण पवित्र नदीच्या काठी असताना आपण एक पाहू इच्छितो की आपण थोडा वेळ बसूया, पण हे गुटखा खाणाऱ्या व्यक्तीमुळे काय होतं, आपण थोड्या वेळ सुद्धा साठी बसू शकत नाही. आता इथेच पायरीवर थोड्या वेळसाठी बसावं म्हटलं तर इथेही पूर्ण लाल करून ठेवलेलं आहे. तर माझी एक इच्छा आहे की जसं मुंडे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे तो आता सुरू केलाय, तर आता द एंड म्हणजे पूर्ण व्हॅनिश झाल्याशिवाय त्यांनी थांबूच नाही. मंत्रालयात बसून मुंडे साहेब निर्णय घेत आहेत, त्याचे पडसाद सध्या शेवटच्या टोकापर्यंत पडत आहेत. हे किती काळ चालू राहील? हे चालेल असं आता सध्याच्या परिस्थितीतून वाटते चालेल. कारण आता जसं देवेंद्र साहेब आहेत स्वच्छ चरित्राचे, मला वाटतं की ते त्यांना बऱ्याच वेळासाठी ठेवतीलही आणि ठेवलंही पाहिजे. कारण हे खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपण
आपल्याला ह्या गोष्टींची आवड नसल्यामुळे आपल्याला हे आवडत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की जसं हे इथं परिसर स्वच्छ असायला हवा तर दुसरीकडलाही परिसर, जसे बसेस झाले, ट्रेन झालेत, दवाखाने सुद्धा झाले, जिथे की आपण नोटीस लिहून ठेवलेली असते की इथं तंबाखू खाणं वर्जित आहे, पण तरीही आपण पाहतो की तिथली जागा लाल झालेली, कोपरे लाल असतात, जसं तहसील झालेत, महसूल खाते झाले. तर त्यामुळे हे बंद होणं गरजेचं आहे. सोबत एक तरुण आहे, एक तरुण वयामध्ये अशी सगळी व्यसनं ज्यावेळेस लागतात आणि त्याचं माणसाला आदत लागते, त्याचे भविष्यात परिणाम असतात. अकाळी दातं निघून जातात, पुन्हा कॅन्सर सारखे भयानक आजार जडतात, ज्यामुळे पूर्ण परिवार उद्ध्वस्त होतं. त्यामुळे आणि कसं असतं, आपणच सवयी ठेवल्यानंतर आपले जे मुलं बाळं आहेत हे आपल्याला बघूनच पुढे चालणार आहेत. त्यामुळे हे आहे की नाही, त्यांनी थांबवायला हवं. सध्या गोवा गुटखा आणि या सगळ्या परिस्थितीवर कारवाया सुरू आहेत, पण याच्यानंतरचं पुढचं टार्गेट दारूसारखी उत्पादनं असायला पाहिजेत का? नाही, नसायलाच पाहिजे. नाही, दारू नसायला पाहिजे. आपण हे दारू गुटखा हे चेक बंदच व्हायला पाहिजे. म्हणजे पुढचे ही जी सगळी खेळ आहे चेन, जी व्यसन असतं तर व्यसनाची पुढची चेन म्हणजे दारू आहे, हे दारूपर्यंत गेलं पाहिजे का? कारण मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात एक मोठी घटना घडली, तिथं एकाच सगळ्या परिसरातले विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला. हे बघा, दारू शरीरासाठी चांगली आहे का वाईट आहे याच्यावर कोणाला नॉलेज द्यायची गरज नाही, सगळ्यालाच माहिती आहे ती हेल्थसाठी हानिकारकच आहे. त्याच्यावर तर काही डिबेट नसायला पाहिजे की हे सेक्टर पुढचा नंबर याचा लागायलाच पाहिजे. कारण ज्याच्या घरामध्ये त्याला ती आदत लागली तर त्याचा कर्ता पुरुष कसा त्याच्यावर वाईट वेळ आली किंवा त्याचा जो हेल्थ रिलेटेड इश्यू क्लिअर अराईज झाले तर त्याचं आयुष्य नंतर तर खराब होतं, त्याच्या फॅमिलीचं आयुष्य कसं खराब होतं हे सगळे बघत आलेले. आणि एक दारुडा व्यक्ती आपण आजूबाजूला सहन नाही करू शकत, आपल्या म्हणजे शेजारी पण नाही सहन करू शकत. माझं म्हणणं आहे तर हे तर इम्पॅक्ट हा सेकंड तर व्हायलाच पाहिजे याच्यावरती, लिक्युअर पण त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. अर्थात जे खूप जास्ती प्रमाणामध्ये करून लोकांना परेशान करतात त्यांना पहिले तर इम्पॅक्ट बसायला पाहिजे ह्या गोष्टीचं. ह्या सगळ्या कारवायांमध्ये आणखी एक घटना घडली की जी काही कारवाया करणारी पथकं आहेत तर त्यांच्यावर देखील हल्ले झाले किंवा त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात अडवण्यात आलं. ही जी सगळी माफिया मंडळी आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे? आता हे बघा, हे आता आपण चर्चा केल्याप्रमाणे याच्यामध्ये जसं राजकारण आहे तसंच अर्थकारण सुद्धा, अर्थकारणाचा मोठा टप्पा आहे आणि अनेक लोक हा व्यवसाय करून गडगंज झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर तंबाखूजन्य पदार्थांवर म्हणजे मिश्रित पदार्थावर बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. आता जे पथकं ते काम करतायत की आणि किती प्रमाणात साठा उपलब्ध होतोय ह्याच्यावरून कळतं की बंद फक्त कागदावर होतं. आता मुंडे साहेबांमुळे ते सगळं बंद करण्याचं प्रॅक्टिकली काम प्रत्यक्षामध्ये सुरू झालं आहे आणि निश्चितपणानं त्यांचं कोणाचं अर्थकारण संपणार आहे, कोणाचा फायदा संपणार आहे. आणि म्हणून ही जी माफिया मंडळी जमलेली आहे तर ह्या माफियांकडून या पथकांना पावलोपावली विरोध केला जाणार आहे. तो विरोध कुठपर्यंत जातो, हा राजकारणापर्यंत सुद्धा हा विरोध जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी साहेबांनी तुकारामजी मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. इथल्या पोलीस यंत्रणेने या FDAचं जे काही चाललंय प्रतिबंध करण्याचा प्रोग्राम आहे त्याला समर्थन दिलं पाहिजे 100% आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता हा जो सवयी लागलेल्या आहेत, सवय असं म्हणतो की वयासोबत वाढते तीच सवय वयासह वाढते. तर अनेक लोकांची आज अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये की त्यांना सवय लागली असल्यामुळे त्यांनी तंबाखू गुटखा खाल्ल्याशिवाय त्यांचा काही विधी सुद्धा उरकू शकत नाहीत. म्हणजे एवढी मानसिकता सगळ्यांची सध्या आधी आपण इंस्टावर लीड आम्ही बघतोय की मुंडे साहेब तेवढी तरी आम्हाला सूट द्या अशा विनवण्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या चालल्यात आणि म्हणून ही मानसिकता एक अशी अतिशय टोकाची मानसिकता झाली आहे. त्याच्यामुळं हल्ले होणार आहेत आणि पुढे त्याची तीव्रता आणखीन वाढणार आहे. म्हणून सरकार म्हणून देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री सगळे मंत्रिमंडळ असेल, या सगळ्या मंत्रिमंडळाने माननीय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांना आवश्यक यंत्रणा पुरवली पाहिजे आणि हे जे सगळं अवैध प्रकार सगळं चाललेला आहे त्याला कुठेतरी प्रतिबंध लावला पाहिजे. खरं पाहिलं तर मागच्या जे आठवडाभरामध्ये ज्या कारवाया सुरू आहेत, सुरुवातीला अन्नातल्या मुख्य कारवाया आणि आता ते गोवा गुटखा आणि सगळे पान मसाल्यासारखे जे पदार्थ आहेत तर त्यांच्यावर आलंय आणि त्याला जो संपूर्ण नागरिकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो त्यांच्या कारवायांना आणि विशेषतः जे विक्रेते आहेत, उत्पादन करतात यांच्याकडूनही सध्या ही एक त्यांच्यावर कारवाई होण्याच्या भीतीने, त्यातले त्यात मकोकासारखा जो कायदा नवीन निर्माण झालाय त्याच्या भीतीनं
सगळी जी बंद झालेली आहे चेन ती कंटिन्यू राहावी, ती पुन्हा सुरू होऊ नये, अशाच काहीशा प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहेत. आणि तुकाराम मुंढे सारखा धडाडीचा अधिकारी या विभागामध्ये कायम राहावा आणि नागरिकांना एक स्वच्छ अन्न आणि स्वच्छ वातावरण जे आहे तर ते मिळण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न व्हावेत, हे सगळं यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. शौर्य.com साठी राजेश लटपटे, परभणी.